आज आपण 5वा अध्याय बघतो ज्ञानेश्वरीचा। आपले 4 अध्याय इथे बघून झालेले आहेत। जे कोणी येत असतील त्यांना आठवत असेल 4 अध्याय मी घेतलेले। आज 5वा अध्याय हा कर्म संन्यास योग असा आहे। कर्म संन्यास यालाच काही जण योग गर्भ योग असं पण पूर्वी म्हणत होते, पण हा जनरली आता कर्म संन्यास योग असं म्हटलं जातं। चौथ्या ह्याच्यामध्ये ज्ञानाने कर्माचा संन्यास कसा करायचा हे आपण बघितलं, माऊलींनी सांगितलं स्पष्ट करून। आता 5व्यामध्ये तिथे ज्ञान कर्म संन्यास झाल्यामुळे ज्ञानयोग एक झाला, कर्मयोग झाला। ज्ञानयोगामध्ये संन्यास पण अपेक्षित आहे। म्हणून 5व्यामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारला भगवंतांना आणि त्या योगे भगवंतांनी त्याला उत्तर दिलेले आहे। ते काय उत्तर दिलेले आहे हे सगळं 5व्यामध्ये आलेलं आहे। त्यात आपण काय अर्जुन म्हणतो आणि काय उत्तर दिले ते थोडक्यात आपण बघूया। मग पार्थो श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतःकरणे विचारूये। अर्जुनाचा परत गोंधळ झालेला आहे। 3ऱ्यामध्ये म्हटलं होतं व्यामिश्रेणे व वाक्येन बुद्धी मोहसरी, की तू काहीतरी एकात एक नाहीये बोलणं। तसंच ते म्हणतात की असं कसं रे श्रीकृष्णा तुझं बोलणं, एक काय तू एक होय तरी अंतःकरणे विचारूये। एक ठाम काहीतरी तू मत सांगितलंस तर मला नीट विचार करता येईल ना, की म्हणजे हे मी धरू का ते धरू। पण तू दोन्ही म्हणतोस, कारण काय कर्माचा परत तू उच्चार करतोयस, त्याला मान देतोस। आधी कर्म संन्यास सांगितला, मागा सगळा कर्माचा संन्यास तुम्ही जर निरोपला होता बहुवसू, तरी कर्मयोगी केवी अतिरसो पोखित सापडते। श्रीकृष्णा मागेच तू म्हणजे मागच्या अध्यायामध्ये काय सांगितलंस तू मला, की कर्माचा संन्यास करायला पाहिजे असं सांगितलंस तू। आणि आता परत तुम्ही कर्मयोगी हा श्रेष्ठ आहे, कर्मयोगाला तुम्ही महत्व देताय, हे कसं काय हे मला कळत नाही। पोखित असे पुष्टी, तुम्ही पुष्टी देताय त्याला, हे कसं काय। 3ऱ्यात जो गोंधळ झाला होता, अर्जुन अजून मोहातच आहे, भ्रांतीमध्ये आहे, ते कुठेतरी आत बॅक ऑफ द माइंड आपण म्हणतो ना, तसं ते आहेच। म्हणून त्याला अजून भगवंत काय सांगतायत ते नीट कळत नाही। कर्माचा संन्यास नसून कर्मफलाचा संन्यास आहे असं भगवंताने सांगितलेलं होतं तिथे, ते त्याला कळत नाहीये। आणि मुख्य म्हणजे हे त्याला कर्म टाळायचं आहे, लढाई टाळायची आहे ना, आणि म्हणून तो म्हणतोय की परत तू असं कर्माचा कसा काय पुरस्कार करतोयस हे काही मला कळत नाहीये, तर तू मला काय ते नीट सांग। जो परिणाम आहे बरं का, आता कसं म्हणतात काय सांग कृष्णा मला, आपण म्हणतो ना बहु दुधी आकुड शिंगी आणि सगळं असे पैसे असते काय सगळ्यांना, त्यात काळी काळी गाय म्हणे, फारच तिचं दूध हे असतं औषधी, सगळं छान आपल्याला प्लस पॉइंट सगळे खूप असतात। तसंच अर्जुन म्हणतोय जो परिणामीचा निर्वाणा अचुंबित फळा आणि अनुष्ठिता प्रांजळा सावयाची, जो मार्ग म्हणे तुझ्यातला अतिशय चांगला आहे आणि सोपा आहे, म्हणजे मला अनुष्ठान करायला जो सोपं आहे, प्रांजळा सरळ आहे सोपं, अचुंबित फळा अडथळा काही यायला नको त्याच्यामध्ये, आणि फळ मिळेल मला, असं सोपा मला काहीतरी मार्ग सांगणार। तसं म्हणे अजून एक माऊलीने उदाहरण दिले, जे निद्रेचे सुख न मोडे आणि मार्ग तरी बहुसार सांडे, तैसे सोहो कासन सांगडे सोपे हो। सोहो कासन सुखाचं आसन, जे पालखी वगैरे मिळण्यात, पालखीतनं पूर्वी नेत होते ना राजवाड्यांना, सरदारांना पालखीतनं किंवा राण्यांना, तसं म्हणे की मार्गक्रमण केलं जाईल पण त्रास नको पायाला वगैरे काही, असं असतं ना, तसं फारसा त्रास पण नको मला, कष्टदायी नको, पण त्याच्याचं फळ मात्र मला चांगलं मिळेल, असं तू काहीतरी बघ। तू हे जे सांगतोयस, दोन्ही सांगतोयस संन्यास कर्मयोग। आता ह्या अध्यायामध्ये मुख्यत्वे करून हा जो अर्जुनचा जसा समज आहे
की कर्मयोग वेगळा आणि संन्यास म्हणजे संन्यासी वेगळा आहे आणि कर्मयोगी वेगळा आहे. खरं दोघांचंही गंतव्यस्थान एकच आहे. शेवटी कुठलाही मार्ग असू दे, ते शेवटी त्या अनुसरण करताना शेवटच्या पायरीवर जेव्हा तो साधक येतो तेव्हा सगळे एकमेकात मिसळलेले असतात. ज्ञानाला भक्ती पाहिजेच आणि कर्मयोग पण पाहिजे, निष्काम कर्मयोग पण पाहिजेच. तसंच म्हणून भगवंत म्हणतात की अज्ञानी लोक मानतात की हे वेगवेगळे आहेत, पण तसं नाहीये. तेच समजून सांगतायत भगवंत. तो म्हणेगा कुंती सुता हे संन्यास योगू विचारिता. संन्यास योगू असं जिथे जिथे हातात शब्द आहे तिथे संन्यास आणि कर्मयोग असा अर्थ घ्यायचा. संन्यास योगू विचारिता मोक्ष कर तत्वता दोन्हीही होती. अरे अर्जुना, संन्यास मार्ग असू दे, संन्यास मार्ग त्याच्यातच ज्ञान मार्ग पण आला बरं का. आणि हा कर्मयोग त्यांचा विचार केलास तर दोन्हीही मोक्षाकडे जाणार आहे. दोन्हीही अनुष्ठान केलं दोन्हीचं आचरणात आणला नीटपणे तर मोक्षच मिळणार. तरी जाणा नेणा सकळा हा कर्मयोग कीर प्रांजळा. जैसी नाम स्त्रिया बाळा तोय तरणी. कसे माहिती का, काम सांगते तुला. जाणा नेणा, जाणा म्हणजे जाणता, ज्ञानी. आपण मुमुक्षु जे असतात त्यांच्यामध्ये बघितलं ना, काही बद्ध असतात, काही साधक आहेत, काही मोठे आहेत, काही जाणते अज्ञानी आहेत, काही ज्ञानी. ज्ञानी आणि अज्ञानांना सगळ्यांना हा कर्मयोग चांगला आहे. प्रांजळा सोपा आणि चांगला पण. सोपा म्हणजे त्यातल्या त्यात बाकीच्या कसं म्हणे, स्त्रिया बाळा तोय तरणी नाव. तोय तरणी म्हणजे नदी पार करणारी. नदी पार करण्यासाठी जसं स्त्री आहे, छोटी लहान मुलं आहेत, त्यांना नावेतनं जावं लागतं, पोहून नाही जाणार. तसं म्हणे सगळ्या संसारी लोकांना, सामान्य लोकांना हा जो कर्मयोग आहे ना, तो आचरणात आणलं त्यातल्या त्यात सोपा आहे, चांगला आहे, असं भगवंत म्हणतात. तर आता ते म्हणतात ठीक आहे, तुझं असं म्हणणं आहे ना काय, तर हा संन्यासी म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की कर्मयोगी पण संन्यासीच आहे तो खऱ्या अर्थाने. आता हा संन्यासी कसा असतो ते मी तुला थोडक्यात सांगतो. मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. पार्था तो संन्यासी जाण निरंतर. मुख्य काय पाहिजे निकष, तो संन्यासी असू दे किंवा कर्मयोगी असू दे, त्याला मी माझं केलं नाही पाहिजे. मी माझं आहे, माझं घर आहे, माझी इस्टेट आहे, माझी मुलं, कवटाळून बसणार, सोडणार. सारखं मी केलं म्हणून असं झालं, माझं असं आहे, असं जो करत नाही. विसरले जायचं म्हणजे विसरूनच गेला तो. इतकं पुसलं त्यांनी. विसरले जायचे अंतःकरण. मग तो निरंतर म्हणजे कायम, नित्य. निरंतर म्हणजे नित्य. आणि हा नित्य हा शब्द गीतेमध्ये बऱ्याचशा अध्यायात आले, कारण त्याला फार महत्व आहे. कारण कुठलीही गोष्ट नित्य असणं महत्वाचं असतं. तुम्ही व्यायाम करताय, डॉक्टर म्हणतात ना रोजच्या रोज करा. एक दिवस केला मग नाही, मग पुढे नाही, नित्य पाहिजे. तसा निश्चय पण नित्य पाहिजे. आपण जी साधना करतो ती पण नित्य पाहिजे. म्हणून नित्य, म्हणून निरंतर आहे. कायम हा व्यवहारात असला तरी तो नित्य संन्यासीच असतो. कारण का, मी माझी आठवण विसरला, द्वेष नाही. माझा तुझा असा फरक नाहीये, सगळे सारखंच आहेत त्याला. मग द्वेष नाही ना, मत्सर नाहीये, म्हणून तो संन्यासी आहे. रोजच्या व्यवहारात सुद्धा वावरताना विरक्त आहे. कारण मी माझी आईची आठवण केलं आणि त्याच्यामुळे मान अपमान राग लोभ वगैरे त्याला काही नाहीये. म्हणून तो संन्यासी. पार्थ तो संन्यासी जाणं निरंतर. बरं, आता ते म्हणतात की कर्मयोग साधायला काय लागतं. आपल्या सामान्य माणसाला संसार सोडू नका, कुठे अरण्यात जाऊ नका, अजून कुठेतरी एकांतात जाऊन बसू नका. मी माझ्या आईची आठवण विसरून तुमची वृत्ती झाली की कुठेही असा तुम्ही,
गर्दीत सुद्धा असू दे. म्हणून गृहाधिका आठवे न लगे त्याच्यावर. तुम्हाला घर बीर काही सोडावं लागत नाही बरं ह्यासाठी. जे घेते जाहले स्वभावे निसंग म्हणून. स्वभावे निसंग, स्वभावताच आपोआप तो निसंग झालाय, विरक्त झालाय. आसक्तीचं मूळ जे मनात आपले विचार सुरू असतात ना, संकल्प विकल्प सुरू होत असतात, तर त्या मनाचे मन आहे ना तेच निस्पृह झालं ना. मनातल्या सगळ्या इच्छा सोडून दिल्या, मग काही सोडावं लागत नाही. घर तुम्ही जिथे आहात तिथेच तुम्ही कर्मयोगी होऊ शकता, असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. की तू म्हणतोयस तसं दोघेही सारखे, आणि कर्मयोग हा सामान्यांना संसार हा त्यातल्या त्यात चांगला असं म्हणतो. आणि सांखीचे पावीचे तेची योगी गमीचे, म्हणून ऐक्यता दोन्ही ते सहजे यापरी. परत तुला मी सांगतो, मग अशी सांगितलं नाही का दोघांनाही मोक्ष मिळतो. मग दोघांनाही सांख्य म्हणजे इथे संन्यास किंवा ज्ञानी म्हटलं त्याला आणि कर्मयोगाला गमीचे म्हणजे हे दोन्हीही एकच मिळतं. अज्ञानी लोक मात्र वेगळे वेगळे त्यांना मानतात. दोन्हीत नाही, इकडे मिळालं असतं तुला काहीतरी फार छान मिळणार आणि ह्या बाजूने गेलं असतं काहीतरी का, असं नाही. मात्र तो नीट मार्ग अनुसरायला पाहिजे. पूर्ण भक्तीने पूर्ण निश्चयाने साधना करून केला तर दोन्हीचं फळ एकच आहे, असं भगवंत अर्जुनाला सांगतात. आणि हे कसं आहे म्हणे, आपण जीवन कसं जगतो त्याच्यावर अवलंबून आहे. आपली कशी आर्थिक परिस्थिती, मनाची स्थिती, अंतःकरण, असं म्हणतात लाईफ इज ट्रॅजेडी फॉर दोज हू फील, जे अविचाराने वागतात, बुद्धीचा वापर करत नाही, त्यांना ती ट्रॅजेडी होते लाईफ. पण लाईफ इज कॉमेडी फॉर दोज हू थिंक, म्हणजे विवेकाने हे आपण कसं करतो त्याच्यावर अवलंबून असतं. आणि म्हणून दोन्हीही एकच आहे, दोन्हीचं फळ पण एकच आहे. जो युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता, तो महासुखाचा निमता पहिला पाव. युक्तिपंथ, कुठला युक्तिपंथ? युक्तीचा रस्ता हा कर्मयोग आहे. युक्ती म्हणतात कर्मयोग जणू काही कवच आहे. भगवंत म्हणतात तुम्हाला कासवाचं जसं असतं, कासव आपले अंग करून घेतं, धोका असतात देवळात असतं, आपण बघतो कासव खाते. परमार्थात इंद्रिये मोकळी सोडावी आणि संसारात आवरून धरावी, हे कासवाचं प्रतीक आहे. हे कवच जसं असतं त्याचं तसं कर्मयोग हे कवच आहे. भगवंत म्हणतात तुम्हाला बाकीचे लोक प्रलोभन यांच्यापासून ते तुम्हाला सांभाळून ठेवेल. हा युक्तिपंथ आहे. आणि ह्या युक्तिपंथाने आपण नाही का पण म्हणतो अहो सिंहगड चढायचा ना, हा रस्ता सोपा आहे बरं का, इकडनं जावं त्याला लवकर झालं वगैरे, तसा हा मोक्ष पर्वताला आपल्याला जायचंय. कुठे? मोक्ष पर्वताला. तर मोक्ष म्हणजे सुद्धा बरं का, ज्ञानी फार लोकांची मोठा साधक आहे की त्याची गोष्ट नव्हती. आपल्या सामान्य लोकांच्या दृष्टीने जर मोक्ष म्हणजे काय हे जर बघायचं झालं, रोजच्या जीवनात अतिशय शांत समाधानाने जीवन जगणं, समाधानी असणं, चांगलं वागणं, विवेकाने वागणं, हाच मोक्ष आहे ना. आपल्याला चांगल्या परिस्थितीत राहायला मिळणं, आपल्याला चांगल्या जन्म मिळाले आई बाबांच्या पोटी, चांगलं शिक्षण मिळालंय, हे भगवंताने किती मोठं देणं दिलंय बरं. त्याचा उपयोग करू नको का? तर मोक्ष पर्वताला ह्या जायचंय, तर तो महासुखाचा निमथा म्हटलं. निमथा म्हणजे माथा, कळस. त्या पर्वताचा कळस काय? महासुख. हे महासुख काय? ब्रह्मसुख, ब्रह्मानंद. हा ब्रह्मानंद तुम्ही घरातल्या घरात नेहमीसारखं साधं वागून करू शकता. जास्ती इच्छा आसक्ती न ठेवता. निष्काम कर्मयोगात काय सांगितलंय की फळावर आपण शिकलो तिसऱ्या, फळावर डोळा ठेवून कर्म करायचं नाही. हे मला मिळालं ना तरी मी करा, असं नाही. भगवंताचं कार्य जे काय मिळायचं तुम्हाला मिळणारच आहे. मी उदाहरणं पण दिली होती शिक्षकाचं वगैरे, पगार मिळणारच आहे. पण शिक्षकांनी फक्त पगार पाहिजे मला म्हणून मी करणार नाही, पाट्या टाकणे नाही. मला या मुलांना चांगलं नागरिक बनवायचंय, त्यांना चांगलं वळण लावायचंय. हे असं करणं म्हणजे फळावर डोळा टाकून.
असं केलं तर हे ब्रह्मसुख महासुखाचा माथा पहिला आपले लवकर मिळतो. असा जर तुम्ही वागलात युक्तिपंथे की पायरी म्हणलेली आहे कर्म, पुढे माऊलींचीच उल्लेख केला की कर्मयोग हे पुढे संन्यासयोग व ज्ञानयोगाची पहिली पायरी आहे, ते करावंच लागतं तुम्हाला. सगळे हे चारही मार्ग एकमेकात असं गुंतलेत, फक्त बायकांना असं करता येत नाही त्याचं वेगवेगळं की हा एकदम वेगळा एकात मिसळलेला आहे. तुझी आचरणात आणण्याची पद्धत ती भारतात पहिल्या थोडी वेगळी असेल. तर हे म्हणे तू लवकर मिळू शकेल तुला या येरा योगस्थिती जया सांडे तो वायाची ना अभ्यासी पडे परी प्राप्ती कधी न घडे संन्यासाची. पण जो संन्यास घेणार म्हणतोय, घरदार सोडलंय, पण जरा कर्मयोगच माहित नाही, निसंग नाहीये, फळावर डोळा ठेवायचा नाहीये, काही करायचं नाही, तो म्हणे वायाच, त्याचा वाया जाते म्हणे, तो संन्यासी खरा नाहीये. म्हणजे कर्म सोडायचं म्हणून पळून जायचं संसारापासून आणि संन्यास घ्यायचा, हे काही शक्य नाही. त्याच्यामध्ये कर्मयोग, निष्काम कर्मयोग ही वृत्ती पाहिजेच, त्याच्याशिवाय हा काही प्राप्ती कधी न घडे संन्यासाची. तुम्हाला मागे पण मला वाटतं सांगितलं होतं की 2 बौद्ध भिक्षुक असतात, ते वाटेने जात असतात, नदी लागते मध्ये, तर पोहून जाणार असतात. एक तरुणी येते तिथे, ती म्हणते दादा मला नाही पोहता येत, तुम्ही मला सोडाल का पलीकडे? हो म्हणे, म्हणतो हो सोडतो की, खांद्यावर घेतो तिला, पलीकडे सोडतो. दुसरा त्याच्या मागोमाग पण जातोय, त्याच्या मनात विचारचक्र सुरू, आपल्याला काय सांगितलंय गुरुनी, कुणाच्या स्त्रीचा स्पर्श नाही झाला पाहिजे, अमुक असं नाही केलं पाहिजे, असं केली पाहिजे, आणि हा असं काय करतो, असं काय केलं, तो पलीकडे सोडतो त्या स्त्रीला, ते पुढे मार्गक्रमण करायला लागतात. बरंच पुढे गेला लागतो, म्हणतो अरे तुझा चेहरा असा का, कसला विचार करतो, पुण्याने मला आश्चर्य वाटतं, कसं काय त्या रुढीला खांद्यावर घेतलंस, आपल्याला काय? तो म्हणतो अरे अच्छा, म्हणजे ते तुझ्या मनाला अजून तरुणी वाटतं, मी तर केव्हाच विसरून गेलो. ब्रह्मरूप होणं म्हणजे स्त्री पुरुष हा सुद्धा भेद नाही, एक ब्रह्मरूप आहे, शरीराचा आकार वेगळा आहे, फक्त ब्रह्मरूप अवस्था. म्हणजे अशी वृत्ती असली तर तो संन्यासी आहे ना खरा, नाही तर काय उपयोग आहे संन्यास घेऊन? परत तुमच्या मनात वासना आहे, इच्छा आहे, परत मानताय तुम्ही, सगळ्यांमध्ये द्वेष आहे, असा हा संन्यासी होऊ शकत नाही असं भगवंत म्हणतात. तर कर्मयोग हा पाहिजेच. आता करता कर्म करावे, आता अजून कशी स्थिती असते म्हणे याची, जो खरा संन्यासी आहे तो म्हणजे कर्मयोगी, जो कर्मयोगात पण जो संन्यासी आहे, खरा कर्मयोगी आणि खरा संन्यासी. आता करता कर्म करावे ते खुंटने स्वभाव, आणि करी जरी आठवे तरी अकर्ता तो, म्हणजे करता मी करताय, मी हे काहीतरी कर्म करतोय, हे माझं आहे असं सहज त्याला वाटतच नाही. भगवंत माझ्याकडनं करून घेतोय, राम करून देतो, मी कोण करणार आहे? भगवंताचं कार्य मी करतोय. म्हणजे आपण म्हणतो की जेव्हा अद्वैत साधायला जातं तेव्हा ते कुठलेही आपण करत असतो, साधारण त्याची त्रिपुटी एक झाली पाहिजे, साधी पाहिजे. इथे करता कर्म कार्य ही त्रिपुटी एक होते, म्हणजे स्वतःपासून तो जणू वेगळा होतो. आपण कोण आहे असं विसरून जातो, मी ब्रह्म आहे एवढंच असतं. त्यामुळे मी काहीतरी करतोय वेगळं, अशी त्याला आठवण, मी अशी आठवण विसरली ना, आपण मगाशी बघितलं, राहतच नाही. हे कसं आहे माहिती का की एखादं नाटक बसवणारा दिग्दर्शक बसवतोय आणि त्याला एखादा प्रवेश कसं काय बरोबर होतं का, प्रेक्षकात जाऊन बसतो, आपल्याला वेगळा करतो जरा त्याच्यापासून आणि बघतो काय झालं, किंवा एखाद्या रंगारी चित्र करतो, चित्र चितारतोय आणि कसं काय झालंय ते तिराही त्याच्या दृष्टिकोनात बघायचं त्याला, म्हणजे लांब जाऊन बसतो आणि बघतो कसं काय, तिसऱ्याला कसं वाटेल हे चित्र, आपल्यातनं आपल्याला वेगळं काढणं हे जमायला पाहिजे. असं तो करतो, म्हणून करता कर्म कार्य हे खुंटने तया स्वभावे, तो अकर्ता, करून अकर्ता. अकर्ता कसा होतो? कर्माचं बंधन नाही, हे पण तिसऱ्यात आपण शिकलो.
की कर्म मी केलं असं मानायचं नाही आणि कर्मफळावर डोळा ठेवून कर्म करायचं म्हणजे कर्मबंधन सुटलं तुमचं. त्याला म्हणतात अकर्ता म्हणून. केलंय त्यांनी पण ते कसं मानतोय तो की भगवंताने इंद्रियांकडनं करून घेतले, मी काय केलं म्हणून तो अकर्ता झालेला इथे. अशा प्रकारे त्याचं तो कर्म करून त्यातनं सुटलेला आहे. सगळे व्यवहार करतोच आहे तो रोजच्या सारखे, आपल्यासारखंच काय जर वेगळं काही नाही आहे असं तो. त्याला दोन शिंग आहेत किंवा अजून काहीतरी वेगळं आहे, आपल्यासारखंच आहे. दोन हात दोन पाय आणि ते सगळे व्यवहार तर करावाच लागतात ना प्रत्येक. तोही नेत्री पाहे श्रवणो ऐकतो आहे परी तेथीचा सर्वतोमोहे नवल देखे. डोळ्यांनी बघतोय तो, कानाने ऐकतोय, सगळं बरेच सगळे इथे यादी दिलेली आपण माहितीये तुम्हाला. 500 स्पृष्टांची व्यक्ती दर्शन गच्छन स्वपयशन, खातोय पितोय घेतोय देतोय सगळं करतोय, हे व्यवहार चाललेले आहेत. पण तेथीचा तो तिथं स्वतः त्याच्यात नसतोच, कारण मानतच नाही ना तो मी हे करतोय म्हणून, किंवा स्वार्थासाठी आपल्या स्वार्थासाठी तो काही करत नको. नवलच आहे, नवलच आहे म्हणून. तर थोडक्यात उदाहरण सांगते, तुम्ही इथं सगळे ऐकत बसलेला प्रवचन. खरा जो आहे तो श्रवण भक्ती आहे. पहिले पाहिजे नवभगवता भक्ती ती. श्रवण कसं करायचं ज्ञानेश्वरांनी कायम सारखं सांगितलेलं आहे. अवधाना तिची कसं कानात प्राण अर्जुना, सगळी इंद्रिय कानात आण. इतकं एकचित्त झालं पाहिजे, बाजूला काय चाललंय ते कळलं नाही पाहिजे. बाहेर आवाज येत आहे, आम्हाला नाही येत पण ते आवाज, का तुम्ही मग्न झालेला काय जे ऐकणार. म्हणून तो श्रवणी ऐकतोय परी नाही हे असं झालं. म्हणजे तेवढं कामापुरतं आपल्याला शरीर चालण्यापुरतं तो विषय बोलतो, कानाने तोंडाने जिभेने, तेवढंच आहे. याला म्हणायचं तेथीचा सर्वथून ओहे पार्था तयाचे ठागवी. हे आठवीचा अति पाही परी तो करता नव्हे काही प्रतीती बळे. प्रतीती बळे म्हणजे त्याला आत्मप्रचिती आणि ब्रह्माची त्यांनी जाणलंय. आपल्या आतच ते ब्रह्म आहे, ते शक्ती आहे, त्यांनी जाणलंय आणि म्हणून ते हे स्वभावता आहे, त्याच्यात आहे, सगळं करतोय पण त्याच्यात अडकत नाही. विषय कामापुरते सेवन करायचं हे असं त्याला जमतं आणि म्हणून तो करता नाही. इंद्रिय आपापल्या स्वभावानुसार करतायत व्यवहार, प्रकृती करतेय, भगवंत करून घेतोय माझ्याकडनं असं तो मानतो. मी असं काही अहंभाव, अहंकार नष्ट होतो. आपला अहंकार नष्ट झाल्याशिवाय हे सुख तुम्ही मिळवू शकत नाही. आपला किती छोटा छोटा अहंकार असतो प्रत्येक गोष्टी. थोडस जरा काही केलं तरी दुसरं कोणी ते श्रेय घ्यायला लागले की बापरे काय जळजळ चांगला पदार्थ केला तरी लगेच ही काय म्हणते आहे, मी अहो सगळं मी केल्यावर. हा अहंकार आपण सोडला पाहिजे. अहंकाराला आपल्या लगेच ठेच पोचते. हे अहंकार सोडल्याशिवाय आत्मरूप होता येत नाही, आत्मबळ मिळत नाही. कसं म्हणे करायचं, दीपाचेही प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे देही कर्मजात तैसे योगयुक्ता. योगयुक्त म्हटलं ह्या माणसाला, योगयुक्त युक्त आहे तो, योगात बुडालेला आहे. आपण म्हणतो ना मुरलाय अगदी त्याच्यात, तसा मुरलेला आहे. त्याच्यासाठी दिवा, हा दिवा लागलेला आहे. दिव्याच्या प्रकाशात दिव्याला काही घेणं देणं आहे का? आपल्या प्रकाशात कोण काय करते ते त्याच्याकडे जात आहे का कर्माचं बंधन. समजा दिव्याच्या प्रकाशात दिवे रस्त्यावर लागले, प्रकाश पडलाय, कोणीतरी चांगलं पण कर्म करतो, कोणी चोरी करतो. चोरांनी जर म्हटलं या दिवाने प्रकाश पडला ना म्हणून मी चोरी केली, आहे का दिव्याचा काही संबंध? तसं तो तिथं राहून साक्षी रूपाने आहे दिवा, तसा हा साक्षी रूपाने देही कर्मजात तैसा योगयुक्ता. कर्तृत्व त्याच्याकडे जात नाही, कारण स्वार्थच नाहीये त्याचा. हेतू पुरस्कार मुद्दामून काही होत नाहीये. एक तर आपलं सगळा दैनंदिन व्यवहार चालण्यासाठी, बाकीचं काय करायचं असेल तर सगळ्यांच्या कल्याणासाठी, दुसऱ्यासाठी करतो. समाजासाठी, राष्ट्रासाठी कर्म केलं तर ते बाधत नाही.
कर्मात बंधनात पडत नाही, कारण ते भगवंताचं कार्य, ते भगवंताचं कार्य म्हणून तो करत असतो. आणि म्हणून त्याची कशी स्थिती असते, देह बुद्धीची भाषा म्हणजे आता भगवंतानी की केवळ शरीराने कशी काय कार्य होतात, केवळ बुद्धीने कशी कार्य होतात आणि केवळ मनाने कशी कार्य होतात त्याची, हे आपण बघूया. यांच्यासाठी सावरकरांचं उदाहरण अगदी उत्तम उदाहरण आहे. भगवंतानी म्हटले, देखे बुद्धीची भाष नेण्याचे, मनाचा अंकुर नुदायचे, ऐसा व्यापार बोलीचे शारीर उगा. केवळ शरीराने काही क्रिया होतात, त्याच्यात तिथे बुद्धी पण नसते आणि मन पण नसते. तर थोडक्यात प्रतिक्षिप्त क्रिया बघा तुम्ही, पापण्यांची उघडझाप होते, आपलं श्वसन सुरू आहे, ह्याच्यामध्ये आपलं काय आपण ठरवून करतो नाही ना, तसं आहे प्रतिक्षिप्त क्रिया. मन आणि बुद्धी नसते त्याच्यामध्ये. कोलू ओढत होते सावरकर तेव्हा त्यात काय वेदना कमी झाल्या असतील, पण त्यावेळी त्यांनी मन आणि बुद्धी वेगळं ठेवलेलं होतं, त्यांनी जाणून नाही दिलं. ते केवळ ते शरीर हे होते, ठीक आहे. त्यावेळेला त्यांच्या मनात काय वेगळे विचार, काव्याचे विचार चालत असतील, हे काव्य मी कसं घेऊन येणार, अशा केवळ शारीरिक क्रिया आहे. त्यामुळे मनबुद्धी नसते. कायेन मनसा बुद्ध्या केवळ इंद्रिय हे नुसतं असं असतं. जसं लहान बाळाचं मन असतं की नाही, त्याच्या शारीरिक क्रिया असतात, त्याच्यात काही हेतू नसतो, तसं हे असतं. मग पांचभौतिक संचटे जेव्हा शरीर असे दिलेले, तेव्हा मनची राहते एकले स्वप्नी जेवी. आता बघा आपल्याला स्वप्न पडतात, सगळे झोपतात, स्वप्न पडतात. पांचभौतिक संचटे, 5 भूतांनी बनलेलं शरीर जेव्हा दिसतं तेव्हा मनाचं कार्य चाललेलं असतं, फक्त शारीरिक कार्य काही चाललेलं असतं का बुद्धीचं? स्वप्न बघत असतात, मग ते फक्त मनाचं. इथे आम्ही शारीरिक कार्य सुद्धा ह्याच्यात अजून एक उदाहरण दिले, व्यास नियोग त्यांनी राण्यांना ते पुत्र प्राप्ती करून दिली. त्याच्यात ते पूर्वी अशी पद्धत होती, त्याच्यामध्ये त्यांचा काही हेतू होता का स्वतःचा? ते मोठे मुली ऋषीच होते. शारीरिक एक केवळ, त्याच्यात ना मन होतं ना वासना होती, काही नव्हतं, ते फक्त मन. तसंच काय काय वेळेला ते शरीर होतं फक्त, तसंच फक्त मन असतं. मनाने काव्य रचताना सावरकरांना तेव्हा त्यांनी शारीरिक व्याधींचा विसरच पडायचा, बाकी काही नाही. एकाग्र होऊन ते काही ते काव्य लिहित बसते की फक्त तिथे मन कार्य करते. म्हणजे खऱ्या संन्यासीची कशी स्थिती असते, शारीरिक मानसिक अथवा ते सांगते. इंद्रिय काम करताना मनबुद्धी शरीर अलिप्त, तेव्हा नाही मनाने करताना, आणि इंद्रिय काम करताना मनबुद्धीचं तिथे काही काम, फक्त तिथे शारीरिकच आहे. अशा प्रकारे हे फक्त वेगळं वेगळं राहून हा माणूस कसं करू शकतो. त्या वेळेला मन काढलं बाजूला, त्या वेळेला शरीर काढलं बाजूला, वासना बाजूला काढल्या, काही वेळेला बुद्धी बाजूला काढून, असं करून तो हे सगळं करू शकतो. इंद्रियाचा गावी नेहमीचा ऐसा व्यापार तो निपजे, ते केवळ का म्हणजे मानसाचा. आता मी सांगितलं ते केवळ मनाने जे करतात ते शारीरिक कष्ट काहीच नाही. अहो जेव्हा तुम्ही मनात, आता वारकरी जातात एवढ्या वारीला, किंवा तुम्ही सुद्धा काही मन लावून कुठे काही सेवा करते, कार्य करते, तुम्हाला कष्टाचं काही वाटत नाही तिथं, पण मनाने तुम्ही ते एकरूप झालेला आहात त्याच्याशी, नाही वाटत. ही अशी स्थिती व्हायला पाहिजे. आणि त्याच्यात स्वार्थ नसला, आपला काय मुद्दाम हेतू नसला की ते आणखीन सोपं जातं. हे असो काचे विण जे जे काही करणं, ते केवळ कर्म जाणं इंद्रियांचे, जे शारीरिक आपण म्हणतो की काजे विण, काही माझा स्वार्थ नाहीये, त्याच्यात हेतू नाही, पण ते शारीरिक कर्म कर्म मी तुम्हाला प्रतिक्षिप्त क्रियांचं ते आपोआप ते होतं. कसं? अशा प्रकारे हे मन, बुद्धी आणि इंद्रिय यांच्या वेगवेगळ्या ठेवून कसा तो निसंग राहतो, हे भगवंतांनी सांगितलं. कसा तो राहू शकतो तिथं निसंग. हा संन्यासी आहे खरा.
मग तो कुठेही असू दे ना, तुम्ही अहो प्रवासात असाल तरी ही तुमची वृत्ती आहे की तुम्ही संन्यासीच आहात, असेच आहात तुम्ही. एक इंद्रियांचा पांगू जया फिटला आहे चांगू, तयासीची आखी लागू परिसावया. ज्ञानेश्वर म्हणतायत की हा योग कुणाला सांगतो? इंद्रियांचा पांगू फिटला, म्हणजे पांगू म्हणजे पराधीनपणा, पांगळापणा, म्हणजेच इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहेत, इंद्रिय नाही त्याच्यावर वरचढपणा करत. आपलं काय होतं, मनाने म्हटलं हा चला आता खाऊया, आता जाऊया, चला, बुद्धीचं पण ऐकत नाही. मग इंद्रियांवर संयम पाहिजे, अशांनाच म्हणे परिसावया पण म्हटलंय. हे जे मी सांगतोय कर्मयोगाचं रहस्य आणि संन्यासाचं, ते ऐकण्याची लायकी त्यांनाच आहे की ज्यांचा संयम आहे जरा. हे म्हणे खरं बोलण्याच्या पलीकडे अर्जुना, पण तरी हे पलीकडे ते वर्ण भगवंत सांगतायत अर्जुनाला हे कसं आहे ते. म्हणून हा कर्मयोग खरा अधिष्ठान करायचा असतो. त्या अधिष्ठानावर आपल्याला पुढे जायचं असेल तर इंद्रियांवर संयम पाहिजे, हे मुख्य होतं. हा असो अति प्रसंग संदीपा कथा लागू होईल श्लोक संगती बंधू म्हणून. आता श्रोते काय म्हणतात, आज एक जरा वेगळा ज्ञानेश्वरांनी विषय काढला. ते म्हणतात अरे जाऊ द्या तर तू ना मधाचा विषय नको, ते भगवंत काय सांगतायत ना ते सायसा मधनं म्हणजे तू फारच छान सांगतोयस, पण आम्हाला ते भगवंत काय सांगतात ते पण ऐकायचं, तू पुढे ती कथा तू सुरू कर, असं श्रोते म्हणतात. म्हणून भगवंत मग पुढे सांगतायत अर्जुनाला काय ते सांगतायत ते सांगतात. तरी आत्मयोगे आथिला जो कर्मफळाशी विटला, तो घर निघोनी मरेला शांती जगी. कुणाला शांती मिळते घरी? शांती मापनोती नैष्ठिकीम, असं म्हणते. नैष्ठिकीम म्हणजे कायम, सतत शांत असतं त्याचं मन, समाधान असतं. ही शांती कशाने मिळते? कर्मफळाशी विटला म्हणते, म्हणजे त्याने कर्मफळ सोडून दिलं, त्याची इच्छा सोडून दिली, त्याच्या घरीच येऊन शांती त्याला वरते म्हणे, वरवाना घालते. त्याला शोधावंच लागत नाही, ती शांती येते त्याच्या घरी आणि त्याला वरमाना घालते. बघा ना, इथे आपण काहीतरी मनात इच्छा ठेवल्या, आकांक्षा ठेवल्या, कर्मफळात तोडा ठेवला, अपेक्षा भंग झाला की अपेक्षा भंगाचं दुःख आलं ना. नाही मला असं झालं, मला नाही मिळालं, झालं दुःख, निराशा, उद्वेग झालं ना सुरू. नाहीच आहे काही माझ्या ह्याच्यातनं मुद्दाम इच्छा, स्वार्थ काहीच नाही, तर मग कुठलं दुःख? साधी गोष्ट, आपण गृहिणी काहीतरी पदार्थ करते, तिच्या म्हणण्याप्रमाणे खूप छान झालंय वगैरे, वाढते, तिची अपेक्षा काय असते, तोंडाकडे बघते पतीच्याकडून, आता कोणीतरी म्हणेल वा छान झाले बरं का पदार्थ, काय मस्त असं तसं तसं. नाही कोणी म्हटलं की झाला ना निराशा, झाला ना इच्छाभंग, अपेक्षाभंग. मग ठेवूच नाही. आपण कोणासाठी केलं? आपल्या स्वांत सुखय जे म्हणतो ना, ते करण्यासाठी कसं आपल्या मनाला, अंतःकरणात जो आपला भगवंत आहे ना, त्याला समाधान सुख मिळतं म्हणतो. बाहेरच्याकडनं कशाला माहिती आपल्याला? आपल्याला माहिती आपला भगवंत आपल्याला सांगतो काय करायचं पाहिजे कशाला. म्हणून कर्मफळाशी विटला असं शब्द वापरला. मग विटला, वीट आलं त्याचं, नकोच ते मला कर्मफळ नको, द्वेष नको, काही नको. येर कर्मबंधे किरीटी अभिलाषाची या काठी, कळासला खुंटी फळभोगाचा. काय शब्द वापरतात बघा. येर म्हणजे दुसरा, ह्याच्या विरुद्धाचा दुसरा जो आहे, जो कर्म फळावर डोळा ठेवतो, अभिलाषाची या काठी. शिंकाळा माहितीये तुम्हाला, वरती अडकून ठेवतात असं शिंकाळा, त्याला गाठी मारतात आणि ते तसं म्हणे. त्याला गाठी कसल्या? अभिलाषा, इच्छा, त्या गाठी मारून मारून ते शिंगाला ठेवलेले. कळासाला खुंटी फळभोगाचा, कुठल्या खुंटीला? फळभोगाचा अडकून ठेवले ते शिंगाला. मग कसं काय त्याला मिळणार? अभिलाषाच्या इतक्या गाठी मारल्या आहेत म्हणा, सुख मिळेल का? शांती मिळेल का? सुख, शांती, समाधान हे आपण मानण्यावर आहे.
आणि म्हणून जे आहे भगवंतांनी खूप दिले, आपण मायनसच गोष्टी बघतो. आणि मुख्य म्हणजे तुलना कधी करायची नाही दुसऱ्याची. त्याला कसं मिळालं आहे, मला नाही, माझ्यापेक्षा त्याला चांगलं. पण आपल्यापेक्षा कमी ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे आपण बघतच नाही. ते आधी बघावं, अरे माझ्याकडे एवढं भगवंतानी काय कृपा आहे, माझ्या इतकं दिलंय मला, काय दिले चांगले चालत. आपण म्हणतो ना कुठल्याही ते बिघडू शकतात, मर्सिडीज, आणखीन कुठली ती कोण, आणखीन काय काय त्यामध्ये कुठली होती ती काय आपल्याला काय पॉश करणार. त्याच्यापेक्षा आपली 2 पायाची किती छान आहे किती मर्सिडीज, ती भगवंताने दिली आहे की नाही. आपत्काली सुद्धा आपण काही काय असताना हळूहळू चालत जाऊ शकतो. हे बघत नाही आपण, जे नाही ना ते बघत. आणि जो आहे ना आनंद घ्यायचा आपण, तोच आपण सोडून देतो त्या क्षणाचा. म्हणजे ह्या क्षणाचा आनंद कसा घ्यायचा हेच आपण बघत नाही. ह्या क्षणाचं काहीतरी चांगलं आपल्याला मिळते ते सोडून आपण ते नाही त्याच दुःख करत बसतो. अशा प्रकारे म्हणून ते भगवंत काय म्हणतात की इच्छा सोडा, वासना सोडा, आणि याच्यासाठी इंद्रियांवर तुमचा ताबा पाहिजे. असा मनुष्य असता की काय होतं त्याचं, नवद्वारे देई तो असू तुझी परी नाही, करी तुझी न करी काही फल त्यागी. या नवद्वार, आपल्याला देह आहे ना शरीर, त्याला 9 द्वार म्हणते, 2 डोळे, 2 कान, नाकपुडे वगैरे सगळं उत्सर्जित करणार. शरीरात तो आहे पण असून नसल्यासारखा आहे, कारण तो ब्रह्मरूप झालेला आहे. असं तुझी परी नाही, करी तुझ न करी, सगळं करतोय पण करत नाही. फलत्यागी, का फलत्याग केलाय. आणि म्हणून या शरीरात असून सुद्धा तो नसल्यासारखा, फक्त आपलं शरीर म्हणायचं म्हणून नाही. पुढे भगवंतांनी म्हटलं अर्जुनाने तो या शरीरात असून सुद्धा तो मीच आहे असं समज. फक्त तो वेगळ्या शरीरात म्हणून वेगळा वागतो, पण तसं नाहीये. तर नवद्वारे, आता उपनिषदामध्ये मात्र अजून 2:10 मानलेत. ब्रह्मरंध, आपल्या इथे चित आकाश किंवा बुद्धी आकाश आपण म्हणतो, की योगी लोक इथनं प्राण सोडतात आणि एरवी इथनं जीव आत जातो असं म्हणतात. म्हणून तो एक मानलेला आहे की नाभी एक, नाभीतनं आपल्याला माहिती नाळ जोडलेली असते बाळाच्या, तिथनं सगळं पोषण होत असते. मूल जन्माला आलं की ते एक द्वार आपण बंद करून टाकतो. योग्यांना मात्र हे ब्रह्मरंध उघडता येते, तिथे त्यांचे जीवाशिवाची भेट ते मानलेले आहेत. मी आपला हा विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगते की तर हा नवद्वार त्याच्यात असून, शरीरात असून तो कसा माझ्यासारखा आहे, शांत कसा राहू शकतो, तर फल त्यागी. मन बुद्धी अंतःकरण सगळं आत्म्याशी परमात्म्याशी एकरूप केलं ना की स्थिती होती. कायम स्थित पाहिजे तिथे, त्यालाच बुद्धियोग म्हणतात. हा बुद्धियोग शब्द आला गीतेमध्ये 2-3, याला बुद्धियोग म्हणतात. म्हणून भगवंतांना इथे काय सगळं मगाशी मी सांगितलं शारीरिक मानसिक असेल, तर अर्जुनाने सुद्धा हे युद्ध शरीराने करावे, बुद्धीने मनाने नको. म्हणजे तू मनात असा हे कोण नको, माझे नातेवाईक हे माझे, मी कसं करू, हे सोडून देतो. किंवा द्वेष सूड पण नकोय. द्रौपदीची ती होती भाव, बाकीच्या पांडवांचा पण होता की आम्हाला सूड घ्यायचाय, विटंबना केली. पण खरं ते समष्टीसाठी काय करायचं असतं, ते कर्तव्य अधर्माशी लढायचं होतं. काय तो शब्द दिला, विगत ज्वर, तस्मात उत्तिष्ठते विगत ज्वर. मनात असा काही ताप आणून, सूर्याची इच्छा आणून सुद्धा एखाद्याचं मारायचं नाही. आता शत्रू आपण युद्ध होतात आपली सीमेवर, तेव्हा त्या आपल्या जो सैनिक असतो त्याचं म्हणजे शत्रूच्या सैनिकाचे काही वैयक्तिक वैर असता नाही, पण तो आपल्यावर हल्ला करतो, आपण त्याला मारायला पाहिजे. तसं शरीराने करावं असं भगवंतांना वाटत असतं. तू त्या आत्म्याकडे बघ, शरीराकडे बघू नको, हे सांगितलं ना त्यांनी दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी, तेच त्यांनी सांगितलं. जैसा का सर्वेश्वर पाहिजे तर निर्व्यापारू, परी तोची रची विस्तार त्रिभुवनाचा. आता सर्वेश्वराच उदाहरण देऊ शकले. ईश्वर परमात्मा निर्व्यापार, ते काय म्हणतात, हो त्याच्या अधिष्ठानावर एवढी सगळी सृष्टी निर्माण झाली, पण त्याचं कर्तव्य पण त्याच्याकडे जात नाही.
कारण त्या हेतू आहे का त्याच्या? काही नाही, स्वार्थ आहे काही? त्याच्या अधिष्ठानावर ते झालेलं आहे, त्याचं जे सामर्थ्य आहे त्याच्यामुळे झालेलं आहे. आणि म्हणून तो निर्व्यापारू. विचार करून पाहिलंस तर त्याच्याकडे कर्माचा लिप्तपणा जात नाही. तू या कर्माने लिप्त सर्वेश्वरू. प्रभू म्हणजे सर्वात्मक परमेश्वर, म्हणजे आपला ह्याच्यात, आणि विभू म्हणजे सर्व सृष्टीत असलेला विभू. प्रभू आपल्या आत असलेला प्रभू, तो असा असतो. म्हणजे त्याच्या अधिष्ठानावर हे होत असतं. जसं दिव्याचं मगाशी उदाहरण सांगितलं ना, तसंच परमेश्वर आहे, साक्षी रूपाने आहे. फक्त प्रत्यक्ष तो काही करत नाही, म्हणून त्याला या कर्मांचा बंध लागत नाही. तसंच ह्याचं वागणं होतं, कारण प्रत्यक्ष ह्याचा त्याचा काही हेतू नसतो, स्वार्थ नसतो. भगवंताचं कार्य ते म्हणून करतो, म्हणून त्याला पण ते बंधन लागत नाही. अशी ही मनाची स्थिती असली तर निर्व्यापार काय होतो हे ते भगवंतांनी सांगितले. मग त्याची आपण म्हणतो ना, भस्मसात, संचित सगळं भस्मसात होतात, अशी स्थिती असते. पाप पुण्य अशेषे पासीची असं तुम देखे आणि साक्षी होण्यासाठी येरी गोठी काहीसी. तर कुठल्याही पाप पुण्यात वगैरे स्वतःचा संबंध असतो मनुष्याच्या. त्यांनी बुद्धी, तो म्हणतो मी तुला बुद्धी दिली त्याप्रमाणे कर्म कर. पासाचे असं तू, आपल्या हातात आहे तो परमेश्वर, पण ह्या जीवात्म्याकडनं, शरीराकडनं काय काय होते त्याचं काही नाही. तो साक्षी रूपाने तो म्हणतो मी तुला काही बुद्धी देत नाही बाई, तुझ्या हातात मी दिली शक्ती, कर्म कसं करायचं बुद्धी दिली आहे, ते तू हे करू शकतोस त्या बुद्धीने, चांगलं कर्म करायचं का वाईट कर्म. त्याच्यामुळे तुझ्या पाप पुण्याचे रिक्त माझ्याकडे नाही, माझ्याकडे त्याच्याशी संबंध नाही. मी साक्षी रूपाने आहे. मनुष्यच करतो ना दुःखानं आमंत्रण. दुःख त्यात काय घडलं की आपण म्हणतो देवा असं काय नाही केलंस तू, का दुःख दिलं. देवाचा काय संबंध नसतो आपल्या कर्माचा सिद्धांत कर्माप्रमाणे होता. चांगलं मात्र झालं की आपण म्हणतो मी केलं, तेव्हा नाही वाटतं देवाला. सतत भगवंताशी स्थित असणं म्हणजे हेच आहे की भगवंताची एक शक्ती आहे ती काहीतरी, त्याची आठवण ठेवणं. आज काही चांगलं झालं तुझ्या कृपेने झालं, आज मला जेवायला मिळते 12 तुझी कृपा आहे म्हणून मिळतंय. कसल्या तरी संकटातून वाचलो आणि देवाची कृपा आहे म्हणून आपण वाचलो. बरं, सतत एखादं चांगलं फूल उमरलेलं पाहिलं तर त्याच्यात परमेश्वर दिसला पाहिजे. त्याची करणी आहे, काय सुगंध दिलाय त्यांनी, ह्याला म्हणायचं सतत भगवंताची स्थिती आहे. हे तू सतत अशी भगवंताची आत्मस्थित असं आणि शरीराने युक्त कर असं भगवंतांना म्हणायचं. ऐसेनी विवेके उदो चित्ती तयासी कैच्या तरी जगती भेदू कैच्या तरी जगती आपुल्या प्रतिती जगची मुक्त. हे विश्वचे माझे घर ऐशी बुद्धी जायची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. सगळी अशी प्रतिती आली त्याला की मीच ब्रह्म आहे, सगळं ब्रह्म आहे, काही फरक नाहीये आपल्या तुला, आकार वेगळा आहे फक्त, अशी प्रतिती आली. असा विवेक आला की मग त्याच्यात भेद कुठला असणार सांगा. भेददृष्टी, समदृष्टी हे मोठं लक्षण आहे. तो मुक्त, कायम मुक्त आहे. तो म्हणतो हा ज्ञानी कायम मुक्त आहे, सगळं विश्वच त्याच्यासाठी मुक्त आहे. तोच विश्व झाला मुळी. आणि म्हणून तो इथे म्हणतात की हा विवेक चित्तात उदय पावला पाहिजे. म्हणजे समदृष्टी की काही फरक नाही आपल्या कुठल्या. आणि हे आत्मज्ञान झालं हीच ही वृत्ती आपली निर्माण होते. म्हणून त्याच्यासाठी साधना करून आपण पुढे पुढे जायचंय. थोडं तरी त्या मार्गाला जाऊया आपण. ह्याच्यात जो ज्ञानी भक्त सांगितलाय किंवा निमथाव आहे वहिला, तेवढं पर्यंत नाही, पण त्या वाटेने तर जाऊया ना आपण. म्हणतो आम्ही, लोक काय म्हणतात आम्ही काय सामान्य माणसं, आम्ही काय संत नाही बरं का, मी काही ज्ञानेश्वर नाही किंवा विवेकानंद नाही. अरे पण त्यांनी जे घालून दिलंय, आपले सांगितलंय भगवंतांनी दिले, त्या आचरणात तरी आणायला लागूया आपण. एवढं तरी करू शकतो की. म्हणून बुद्धिनिश्चय आत्मज्ञान. म्हणून हा मनुष्य काय करतो, बुद्धी पण परमेश्वराची असते. निश्चयात्मक बुद्धी, व्यवसायात्मक बुद्धी म्हटले गेले, ती पण त्यांनी देवाचेच पायी वाहिले. आत्मज्ञानच हे त्याला फक्त पाहिजे.
ब्रह्मरूप भावी आपण आपल्यातच आपला ब्रह्म बघतो, राम बघतो. ब्रह्मनिष्ठा, एकनिष्ठा, आपण म्हणतो ना तो एकनिष्ठा त्याच्याशी, तसे या भगवंताशीच एकनिष्ठा असतो तो. तत्परायण, माझं गंतव्यस्थान कुठले तेच आहे, तिकडेच जायचंय. आर्यन ठिकाण, राहायचं ठिकाण, तिथंच जायचंय मला. किंवा मार्ग, आयन म्हणजे किंवा स्थान, तिथेच मला त्याचा इतका तो त्याच्याशी एकरूप झालेला आहे. रात्रंदिवस तो भाव आहे त्याचा मनात. एक वेळ, एकदा, थोडा वेळ, 1 तास 4 तास नाही, कायम रात्रंदिवस तोच भाव त्याच्या मनात असतो. आणि म्हणून कोणाबद्दलही आकस नाही, द्वेष नाही, म्हणून शांती कायम शांती त्याच्या मनाकडे समदृष्टी. हे असो संतापो कैसा चंद्रू, न स्मरे जैसा भूती, वेधून येणे तैसा ज्ञानी येते. चंद्राला कधी माहितीये का, संताप म्हणजे इथे उष्णता, गरम. शीतल प्रकाश, शांत प्रकाश तो देतो. त्याला उष्ण प्रकाश वगैरे काही माहित नाही. संतापू म्हणजे काही माहितच नाही. धग जे आपण म्हणतो तसा म्हणे हा जो ज्ञानी आहे तो सर्व भूतमात्रात भेद जाणतच नाही. सगळे विद्या विनय संपन्ने, ब्राह्मणे कवी हस्तिनी, शुनी जैवश्व पापेचे. कुठलंही प्राणी मात्र असू दे, माणूस असू दे, चांडाळ असू दे, त्याच्या दृष्टीने सारखाच आहे. जो विवेकी माणूस आहे त्याच्या दृष्टीला ज्ञान निर्धूत कल्मषाः असं ते श्लोकात दिलेलं आहे. ज्ञान निर्धूत ह्या ज्ञानाने त्याची पाप धुतली गेले, निर्धूत, चांगली धुतली गेली, स्वच्छ. आपण कपडा कसा मळला करतो ना, परत सर्व घालून धुया, स्वच्छ. कपडा मात्र स्वच्छ पाहिजे, मन बुद्धी स्वच्छ नको भगवंताजवळ जायला, तसं झालं पाहिजे. आणि म्हणून हा असा असतो, म्हणून भेदाभेद नाही त्याच्या मनात. जी विषय संकुल सांगिता, इंद्रिया ते नंदिता, परी भोगेले निसंगता, कामने विडव. तर मग अशी स्थिती कायम झाली आहे ना, तर विषय संकुल न सांगिता म्हणजे संसार काही सोडू नका. जे तुम्हाला शरीर चालण्यासाठी जे काही विषय घ्यायचे ते पण सोडू नका, ते घ्या. इंद्रियांना मुद्दाम दाबून, म्हणजे तुम्ही जबरदस्तीने केलं तर ती इंद्रिय कधी मानत नाही. मनातनं निश्चय झाला पाहिजे, अंतःकरणातनं निश्चय झाला पाहिजे तर होतं. मनात एकदा निश्चय केला नाही, मी उठणार लवकर व्यायामाला जाणार. डॉक्टरनी सांगितलं ना डायबिटीस खायचं, नाही खाणार. रस्त्याने जाताना कोणी आग्रह केला तरी नाही खाणार. हा मनात निश्चित झाला पाहिजे, दंडून नाही. मग ते कधीतरी तुटतं, मुद्दामून ते जबरदस्ती केली. म्हणून विषय सांगून न सांगता इंद्रियाते न दंडिता हा शब्द वापरला. न दंडिता परी भोगली निसंगता, कामने विण. इच्छा सोडल्यात निरासक्त येतो आणि म्हणून त्याने निसंगता भोगली आहे. निसंगता कशात आसक्ती नाही. घरात आहे पण घराची आसक्ती नाही, मुलात आहे मुलाबाळात आहे, बाकी पण आसक्ती नाही. कर्तव्य काय करायचं तेवढं प्रेमाने वागायचं, पण आसक्ती नाही. माझं आज अमुक एक वस्तू आहे पण ती उद्या सोडावी लागली तर तितक्याच सहजतेने ती सोडता आली पाहिजे. ही निसंगता अशी निसंगता येते पाहिजे. मग अशी निसंगता असेल तर कसं बरं त्याच्या मनात दुःख येईल, शांतीच निर्माण होणार ना. जिनी लोकाचे मी आधारे, लौकिकीचे व्यापारे, परी सांडिले निदसुरे लौकिकी हे. सब लोकांचे मी आधार आहे. हा जो माणूस असतो जर त्याला प्रबोधन करायचे समजा, लोकांच्या मध्ये समाजात राहूनच तो ते करतो, त्यांच्यासारखेच व्यापार करतो, पण निदसुरे अज्ञान आणि आसक्ती लोकांमध्ये असते ना, ती दूर करतो. म्हणजे आपण कोणीतरी बोध देतात. ज्ञानेश्वरांनी पण म्हटले ना, मार्गादर्गे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे, अलौकिका नोहावे लोकांप्रती. जेव्हा निवृत्तीनाथांनी सांगितलं आपल्याला पाहिजे कशाला शुद्धीपत्र, आपल्याला ज्ञान बाबांनी दिलेलं आहे, तुम्ही मला दिलेलं आहे, आपण आपला निवृत्तीनाथ म्हटला दिलेलं आहे, आपण आपला मार्ग करू, मग आपलं आपण काय असं करू.
ज्ञानेश्वर काय म्हणजे नाही, आपल्याला अज्ञान दूर करायचं लोकांचं, त्यांच्यात राहूनच केलं पाहिजे, त्यांच्याप्रमाणेच राहून केलं पाहिजे. याचा अर्थ आहे अलौकिकानो व्हावे लोकांकडे. मी कोणीतरी वेगळा पंडित आहे आणि म्हणतोच नाही, त्या लोकांमध्ये मिसळून त्यांच्याप्रमाणे वागून सामान्यांसारखंच वागून ते केलं पाहिजे. हा त्याचा अर्थ आहे. परी सांगितले निसुद्रे लौकिकी हे अशा प्रकारे वागलं पाहिजे, त्या लोकांच्या मिसळून राहून त्यांना मान देऊन मग त्यांना बोध दिला पाहिजे. असं हा व्यक्ती जो कर्मयोगी संन्यासी तो करतो. आणि म्हणून त्याच्या मनात जे काय असतं ते तो पार पाडतो, ते लोकांचं अज्ञान दूर करायचं किंवा अशा प्रकारे याची ही मनस्थिती असते. म्हणून तो हा असा करू शकतो. तरी मृगजळाचे पुरे जैसे न लोटीचे गिरीवरे तैसा शुभाशुभी न विकरे पातला. आता अजून एक लक्षण सांगतात, घ्या म्हणे संन्यासी अजून कसं आहे. मृगजळ आहे, तुम्हाला माहिती आहे भास असतो पाण्याचा. त्यांनी काय गिरीवरे लोटली म्हणजे काय डोंगर पडतात का नाही, तर मृगजळ आहे. त्याचप्रमाणे म्हणे शुभ कार्य असू दे अशुभ आणि काही फरक पडत नाही, त्याच्यात त्याच्या मनात फरक पडत नाही. अप्रिय गोष्ट करावी लागली तरी तो करायला लागतो, कर्तव्य म्हणून करतो. त्याला प्रिय अप्रिय असं काही नाही. कुठे गेलं तर चांगलं, जे भोजन मिळालं छान आहे, भगवंताचा प्रसाद आहे, हे मला आवडत नाही बाबा, हे काही नाही, अशी त्याची वृत्ती नसते. म्हणून शुभाशुभ परित्यागी म्हटलेलं आहे. हे मला आवडतं, हे मला आवडत नाही, हे कार्य मी करणार नाही, अशी त्याची अपेक्षा पण नसते, तो तसा वागतच नाही. म्हणून त्याच्या हातनं छोटं जरी काम काही घडलं तरी समाजाला त्याचा फायदा होतो आणि समाजाला आनंद मिळतो, सगळ्या लोकांना आनंद मिळतो. आणि म्हणून चौभाशुभी न विकरे पातलाजो, म्हणून त्याला या आत्मज्ञानाची प्राप्ती का होते अशी त्याची वृत्ती असते. म्हणून जो आपण सांडून काही इंद्रिय ग्रामावर येण्याची नाही, तो विषय न सेवी, हे काही विचित्र येतं. अहो आपण काय सांडून काही म्हणजे आत्मस्थितीत जे स्थित असतो, मी ब्रह्मरूप आहे तो मानत असतो, ती शक्ती माझ्यात आहे, म्हणून मी त्या शक्तीचा वापर केला पाहिजे सत्यासाठी, धर्मासाठी, नीतीसाठी, हे तो ओळखून असतो तसं करतो. म्हणून इंद्रिय ग्रामावर कधी येत नाही, म्हणजे इंद्रिय देह भावावर नसतो. तो मी म्हणजे देह म्हणजे देहभाव असतो, मी म्हणजे ब्रह्म, मी ती शक्ती, असा त्याचा भाव. इंद्रिय ग्रामावर येण्याची नाही, आणि म्हणून असा तो देहभावावर नसतो, म्हणून तो विषयात अडकत नाही. हे सांगायला पाहिजे अर्जुन, हे विचित्र आहे, हे काय वेगळं सांगायला पाहिजे. बाह्य आसक्ती सुटली की तो आत्म्याशी एकरूप होतो. बाह्य आसक्ती सुटले, बाह्य विषय सुटले. बाह्य स्पर्श, तिथे बाह्य स्पर्शेश्व सत्तात्मा या श्लोकात बोलते माऊली. बाह्य स्पर्शात जो गुंतो, बाह्य विषयात जो गुंतो, त्याला आत्मस्पर्श कधीच लाभत नाही. जो आत्ता स्पर्श लाभायला पाहिजे तो कधीच लाभत. म्हणून ही अशी वृत्ती पाहिजे. बाह्य आसक्ती सुटली की मग आत्मरूपात तो एकरूप होतो. जी आपण नाही देखील त्याची इंद्रियार्थी रंजने जैसे रंग का आकुळले तुषारते सेवी. अहो मग त्या कोण लोकांना विषय आवडतो माहिती का, लगेच सांगतात माऊली नेहमी बरं का, अमुक हा आत्मज्ञानी कसं आहे त्याचं लक्षण काय, की त्याच्या विरुद्ध जो आसक्त आहे त्याचं काय लक्षण ते लगेच सांगतात, कळावं म्हणून आपल्याला. म्हणून ते म्हणतात की आपण नाही देखील आपल्यातली शक्ती त्यांनी बघितलीच नाही, आपला शोध हात कधी घेतलाच नाही. आत्मज्ञान म्हणजे काय, मी कशासाठी आलो, का जन्मलो, मी कोण आहे हा विचार कधी करतच नाही. तोच इंद्रियांमध्ये रमला म्हणे, इंद्रियार्थी रंजले, इंद्रियाच्या विषयात गुंतला तो. कसं म्हणे, रंग का आकुळले तुषारते सेवी, आळू कैले भयंकर भोगेला एखादा गरीब माणूस, आणि मग त्याला तुम्ही कोंडा द्या तरी तो खातो, त्याला काय कळणार आहे. तसंच त्यांना हे आत्मसुख ब्रह्मानंद याची गोडीच माहीत नाहीये त्या लोकांना. पण ज्यांना माहिती आहे ते कधी ह्या शिवतीत काय ह्या विषयाला त्यांना माहिती आहे ह्याच्यातलं सुख खोटं आहे. ज्यांना आत्मसुख पाहिले त्यांनी, ते कशाला त्याच्या मागे धावतील. हे जे विषयामध्ये गुंतलेले आहेत, ज्यांना हा ब्रह्मानंद माहीतच नाहीये, त्यांच्या गावीही नाहीये, तेच ह्याच्यात गुंततात. शाश्वत आणि अशाश्वत सुख
त्याच्यातला काही फरकच ते जाणत नाही. ह्याला माहितीये म्हणून तो बाहेरच्या कुठल्याही आकर्षणाला कशी पडत नाही. उत्तम सात्विक आहे, तेच स्वीकारतो, तेच वागतो तो. अशा प्रकारे एरवी विषयी सुख आहे हे बोलणेचे सारखे नव्हे, तरी विद्युतच स्फुरणे कान पाहे जगामध्ये. भगवंत म्हणा, अरे अर्जुना, हे खरं विषयात सुख आहे ना, हे म्हणणंच खोट आहे. विषयातलं सुख कधी मिळत नाही. सुखे येते दुःखाची अंगडी देऊनी, वरवर सुख आहे, आत दुःख आहे. तुम्ही त्याच्या आधी सेवन केलं तर. म्हणून ते म्हणतात हे बोलण्यासारखं नाहीच आहे खरं. वेदाच म्हणेल की विषयात सुख आहे म्हणून. असं नाहीये. नाही तर हे म्हणणं म्हणजे कसं माहिती का, की वीज चमकली आणि त्याचे सगळ्या जगात प्रकाश झाला. एका क्षणात ती चमकते, नाहीशी होते. त्यांनी कधी पहाट होते का? सूर्य उगवला कीच पहाट होते. पहाटे म्हणजे इथे पहाट झाली असा त्याचा अर्थ. त्यांनी होते का? तसं म्हणे हे बोलणं आहे. विषयात त्यांना सांगायचं, विषयातनं सुख कधीही मिळत नाही. खरं सुख कधी मिळत नाही. आणि दुःख योनी जी आघाती या निरर्थका तरी नव्हती, जरी विषयांवर विरक्ती धरती जीवा. पण काय करायचं अर्जुना, हे असे काही जण वागणारे असतातच का. दुःख योनी जी आहे, त्या दुःख योनी ज्या सगळ्या आहेत, एकदा तुम्ही नरदेहात आला किंवा हे सगळं आलंच, म्हणजे दुःख योनी आहेत त्या निरर्थक नाही का होणार. असे जे कोणी नाही, सगळेच जर वागायला तर पाप पुण्याला काही अर्थ नाही. म्हणजे दुःख योनी त्यांच्यासाठीच ठेवलेले आहे. विषयांवरी विरक्ती धरतीची वेळ. जर सगळेच जण पार विषय सोडून गेले, विरक्ताने वागायला लागले, दुःख योनीने जायचं कुठे, असं जरासा आडवळणाने बोलतात. त्यांनी म्हणतात भगवंत. म्हणजे काय, की सगळ्यांची इच्छाच नसते मुळी की असं विरक्त व्हावं. फार थोडे असतात. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतते, असे फार थोडे असतात, बुटावर मोजणे असे सगळे असतात. तर काय करायचं म्हणे, मी सांगतो तुला पण तू ऐकतोस म्हणून, पण अशी ऐकण्याची कोणी इच्छाच नाही म्हणे. या कारणेला सुबटा हा विचारता विषय ओकटा, तू झणे करी या वाटा विसरोनी जाशी. म्हणून सुबटा म्हणजे शूर अर्जुना, मी तुला सांगतो की हे विषय अत्यंत वाईट आहेत. त्यांच्या नादाला तू लागू नकोस. तू आपलं तुझं कर्तव्य कर. शेवटी त्याला काय आणायचंय, स्वधर्म पाठ, युद्ध कर, हे सांगायचं त्याला. हे जे तुझ्या मनात सगळं द्वंद्व सुरू आहे ना, तू ह्याच्यात गुंतलास म्हणून हे सुरू आहे तुझं. झणे या वाटे विसर, झणे म्हणजे कदाचित, कदाचितच तू ह्याच्यात जाशील, म्हणजेच कधी जाऊ नकोस ह्याच्या वाटे, असा त्याचा अर्थ. परी ते वेगळेपणे भोगीचे, जैसे पक्षीय फळ चुंबीचे, तैसे नव्हे ते तर विसरचे भोगतेपणही. म्हणजे इथं त्यांनी दिलंय की अंतरातलं सुख हे कसं भोगतात संन्यासी किंवा कर्मयोगी. ते वेगळेपणाने भोगायचं, किंवा मी भोगतोय असं जाणीव पण राहत नाही त्यांना. की पक्षीय फळ चुंबी म्हणजे पक्षी आहे कोणीतरी आणि तो फळ खातोय, म्हणजे तो पक्षी वेगळा फळ वेगळं, द्वैत आहे. अद्वैतात राहून हे सुख भोगतात. मी मगाशी सांगितलं तसं त्रिपुटी एक होते, इथे ज्ञान ज्ञेय ज्ञाता ही त्रिपुटी एक होते. त्यांच्या लक्षात पण राहत नाही, ते ब्रह्मरूप झालेले आणि ब्रह्मरूपच होऊन ही शांती ब्रह्मानंद ते अनुभव घेतात. अशा प्रकारे ते घेतात, द्वैत राहतच नाहीत ते त्यांच्यामध्ये काय. अशा प्रकारे ते आनंद भोगतात आणि म्हणून ते त्यांना शांती रूप म्हणतात. शांती रूपाचे पुतळे असं त्यांना म्हटलेलं आहे. म्हणून असोवी आगवे इथं बोलणे काय बोलावे, ते कोणची पावेल स्वभावे आत्मा राम. जाऊ दे, आता किती सांगू, सांगतात तर भगवंत सगळं अर्जुनाला, किती सांगू आपल्या लाडक्या भक्ताला सुद्धा. पण शेवटी परत म्हणतात, किती सांगू तुला, इथं न बोलणे काय, जो बोलण्याचा विषयच नाही, तुम्ही काय बोलू बरं. तरी पण सांगतात म्हणून, कारण त्यांना राहत नाही आपल्या लाडक्या भक्ताला सांगत. त्याची इच्छा आहे, जिज्ञासू आहे, खरी ज्ञान मिळवायची इच्छा आहे त्याला. खुणाची पावेल स्वभावे आत्मा राम. तो आत्मसुख घेणार आहे ना, खरं ज्याला माहिती आहे ना, त्यालाच बरोबर कळेल की आत्माराम काय आहे, आत्मा ज्ञान काय आहे आणि ते ब्रह्मानंद काय आहे. त्यालाच हे कळेल. जे ज्ञान तुम्ही आता ज्ञानेश्वरी ऐकता, येता, इथे काहीतरी पुण्य केले म्हणून तुमची इच्छा झाली इथे यायची, गीता शिकतात, त्यांनाच कळेल की हा आनंद मिळवायचा म्हणजे काय, काय करायला पाहिजे.
नाही तर बाकीच्यांना कुठे इच्छा होते बरं, ते बाकीचे उगाच कुठेतरी घालतातच ना, कुठल्या तरी गप्पा टप्पा पत्ते खेळा, अमुक करा तमुक करा, त्याच्यात निरर्थक वेळ घालवणे असं ते म्हणतात. एक दोन तास रंजनासाठी काहीतरी करा ठीक आहे, पण सततच त्याच्यात राहायचं, सततच व्हॉट्सअप बघत बसायचं, सततच काहीतरी करत बसायचं, हे बरोबर नाही. म्हणून ज्याला असं खरं माहितीये ना हा आनंद त्यालाच हे कळेल. आणि ते म्हणून कसे असतात, आनंदाचे अनुकारक हे जे आहेत संन्यासी कर्मयोगी, ते मूर्तरूप आनंद आहे म्हणे, त्यांच्या शरीर रूपात आनंद प्रगटला, आनंद रूप आहे, सुखाचे अंकुर काय म्हटले बघा त्यांना, आपण म्हणतो अंकुर फुटलाय बरं याच्यात, तसं म्हणे सुख त्यांच्यातनं अंकुर फुटत असतात त्यांच्यात, त्यांच्याकडे बघितलं तरी आपल्याला आनंद. बघा एखाद्या दिव्य पुरुष परम पुरुष आहे, संत आहे, अहो त्यांच्या फोटोकडे बघून सुद्धा आपली शांती होते, तर प्रत्यक्ष त्यांना बघितल्यावर काय, म्हणून सुखाचे अंकुर आहेत. किंवा महाबोधे विहार केले जैसे, विहार मठ म्हणतो, बौद्ध मठ विहार म्हणतो ना, त्यांचा महाबोधाचा त्यांचं शरीर म्हणजे विहारच आहे म्हणे, बोधच भरलाय, आनंद भरलाय, दुसरा आहे काय त्यांच्याकडे. आणि म्हणून ते दुसऱ्याला देऊ शकतात. आपल्याच ह्याच्यात नाही तर आपण काय देणार प्रसन्नता, रडवतोड घेऊन गेलं तर दुसऱ्याला काय प्रसन्नता मिळणार आहे. त्या आनंदाने भरलेले आहेत, प्रसन्नतेने भरलेले आहेत, आणि म्हणून त्यांना दुसऱ्याला बोध देता येतोय, आनंद देता येतोय. 2च मिनिटं झाले. अशा प्रकारे ते जीही विषयापासून हिरदिले, चित्ता आपुले चितिले, ते निश्चित चेत सुतले चेतीची ना. अशा प्रकारे त्यांची वृत्ती असते, म्हणून विषयांपासून त्यांनी मन बाजूलाच काढले, चित्त आपुले जिंकले म्हटलंय, मनाला जिंकलंय, बुद्धीला जिंकलंय, इंद्रियांना जिंकलंय त्यांनी, आणि म्हणून ते स्थिर राहिले आत्मरूपात. त्याच्याशिवाय स्थिर राहता येत नाही. याची देही, याची डोळा, त्यांना परब्रह्म कसं भेटलं अशी जर तुझी शंका असेल तर हे मी सांगतो, आशालाच भेटत. याची देही, याची डोळा, ते पूर्ण परब्रह्म होऊन जातात. अशा प्रकारे यांची वृत्ती असल्यामुळे त्यांचे हे सगळं, ह्याच्यामध्ये त्यांनी थोडस अष्टांग योगातलं पण दिलेलं थोडस ज्ञान इथे अर्जुनाला, की त्याने ह्यांची ते संन्यासी आहेत काय ते अष्टांग योग जाणतात, त्यांची सुद्धा त्यांनी सांगितले, सहज आहे ही संधी भेटी, जी भ्रुपल्लवा पडे गाठी, ते तर पाठीमोरी दिठी पारखोनिया, मन अंतर्मुख, पाठीमोरी दिठी पारखोनिया म्हणजे मन अंतर्मुख करतं, जे बाहेर जाते मन बहिर्मुख विषयाकडे जाते, त्याला आतमध्ये खेचतात. तिन्ही संधी भेटी, 3 नाडी असतात, इडा पिंगला सुषुम्ना, सुषुम्ना नाडीतनं मार्ग शोधतात योगी लोक, त्याची ते एकत्र होतात. भ्रुपल्लवा चक्र आहेत ना आपली 7 चक्र शरीरात खालपासून वरपर्यंत, त्यातलं हे ज्ञान चक्र, तिथे एकाग्र होऊन, तिथे सगळ्या ह्या नाड्या मिळतात, तिथे एकाग्र होऊन ते मनाला तिथे जे बाहेर पडत असतं ते आतमध्ये ठेवतात. मन बुद्धी अहंकार सगळं घेऊन ते आतमध्ये स्थित करतात. अशा प्रकारे ते ह्याच्यावर सहजासहजी आपला ताबा मिळवतात असं त्यांना म्हणतात. ही दृष्टी आत गेली तर कळतं ना हो तुम्हाला, दृष्टीचा डोळा पाहू गेला तर व भीतरी पालट झाला असं म्हटलंय ना त्या अभंगात, पांडुरंगात म्हटलंय ते, कागडा विठ्ठलू करनाटकू, त्याच्यात नाही का म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरांनी, दृष्टीचा डोळा पाहू गेला तर भीतरू पालटू झाला. दृष्टीचा तो डोळा हा आपले साधे कर्मचक्षु नाही, आतली दृष्टी ती मिळाली तर तो पालट होणार ना आतमध्ये, नाहीतर काय होणार पालट. अशा प्रकारे म्हणून त्या गगनामध्ये ब्रह्मरंध्र जे आहेत तिथे ते सगळं प्राण आणि हे सगळं एकत्र करून येतात, म्हणून त्यांना ही वृत्ती प्राप्त होते आणि ही स्थिती प्राप्त होते. ती आपण पे करून निर्लेप, निर्लेप सगळ्यांना कळेल बघा, निर्लेप कवी वापरतो आपण, चिकटत नाही त्याला, तसं निर्लेप व्हायला पाहिजे. आपण प्रपंचाचे घेतले माप, आपण म्हणतो ना थांबा तर त्याला मी बघूनच घेतो, माप घेतो, तसं प्रपंचाला आम्ही बघूनच घेतो, तसा प्रपंचात मी सुटत नाही. निर्लेप केले कारण त्यांनी आसक्ती नाहीच आहे ना, चिकटतच नाही, काम क्रोध अहंकार याची कुठं नाहीच आहेत त्याला, निर्लेप आहेत ते. अशा असल्यामुळे ते
काय झालंय, घेतले माप साच्याचे जी रूप होणे. साचा, साच कोण आहे, एक सत कोण आहे, एक शुद्ध कोण आहे, ब्रह्म. त्याच रूप ते होऊन राहिले, कारण ते निर्लेप आहेत, काही त्यांना चिकटत नाही. मग जे काही विवरवणी पुसावे ते आधीचे जाणतेले देवे, तरी बोलले त्याची सांगावे विवळ करून. अर्जुनाच्या चेहऱ्याकडेच बघून भगवंतांना लगेच कळतं अर्जुनाला काही प्रश्न विचारते, कारण मन एक आहे, शरीर दोन आहेत, पण आत्मा एक आहे. आणि म्हणून ते लगेच म्हणतोच आहे, मी जे काही विवरवणी पुसावे ते आधी जाणतेले देवे. अहो मला काय विचारायचं, तू आधीच जाणतोस. आणि म्हणून हे जे काही तुम्ही सांगितलं ना, ते जर आम्हाला परत नीट सांगा, असं म्हणतात. कारण भगवंतांच्या मुखातला अमृत त्याला सारखं प्राशन करायचं आहे, म्हणून तो म्हणतात. मग भगवंत म्हणतात, अर्जुना, अरे मला किती आनंद होतो तुला सांगताना कळत नाही. तू पुरेसीसी परिसोनी अनुष्ठीसी, आम्हासी वाणी काय असे सांगायचे. अरे अर्जुना, तू मनापासून ऐकतोय, सांग त्याप्रमाणे वागतोस, मग मी का नाही बरं सांगणार, आनंदाने सांगतो म्हणे. हल्ली मिळतच नाही कोणी भगवंताची. सगळ्या गीतेमध्ये म्हणजे ज्ञानेश्वरांनी श्लोकांवर भाष्य करताना 3-4 ठिकाणी अशी भगवंतांची खंत केली आहे की मी सांगायला तयार आहे, ज्ञान दिलंय, पण लोकांनाच नकोय. ते काय करायचं इथे. आता हे लोकांना ज्ञान नकोय, पण तुला सांगतोय अर्जुना, मी जे सांगितलंय ते संन्यासी आणि कर्मयोगी हे एकच आहेत, आणि म्हणून त्यांची लक्षणं तुला सांगितले. त्या लक्षणावर तुला कळेल दोघे कसे सारखे. खरा संन्यासी जो आहे त्याची ही स्थिती असते, मी जे आतापर्यंत सांगितलं. आसक्ती नाही, भेदाभेद नाही, इंद्रियांवर ताबा आहे, हे सगळं त्यांनी सांगितलं. आणि अशा प्रकारे हे सगळं सांगण्यावर श्रीकृष्ण अर्जुनासी सांगू, न सांडवनी सांगेल योगू, तो व्यक्त करू प्रसंगू, म्हणे निवृत्ती दासू. आता म्हणे ह्याच्या पुढे चित्त देऊनी अवधारी म्हणतायत. आता अजून दक्षला पुढच्या अध्यायात आता हा श्रीकृष्ण अर्जुनाला ह्याच अध्यायाचा सुसंगती न सोडता, कुठे सुसंगती सोडलेली आहे, बरोबर लिंक, आपण म्हणतो ना लिंक लागत नाही मला, असं जरा मराठीतलं सांगितलं कळतं का. या अध्यात्मिक विषयाची सुसंगता न सोडता पुढच्या अध्यायात काय भगवंत अर्जुना म्हणायत ते आपण पुढच्या वेळेला